ठाण्याच्या नळपाडा परिसरात हजारो कुटुंब गेल्या कित्येक वर्षांपासून वास्तव्यास आहेत। नळपाडा परिसरात सर्व जाती धर्माचे लोक वास्तव्यात आहेत। मात्र या रहिवाशांना कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता या परिसरात एसआरए प्रकल्प राबवला जात आहे। या विरोधात नागरिक एकत्र आले असून त्यांनी या एसआरए प्रकल्पाला विरोध दर्शवलाय। यावेळी रहिवाशांनी एसआरए कार्यालयाला धडक देत आपला आक्रोशही व्यक्त केलाय। कोणताही निर्णय घेताना किंवा कोणताही प्रकल्प राबवताना स्थानिक रहिवाशांना प्रशासन विश्वासच न घेता परस्पर बायोमेट्रिक सर्वे केला जात आहे, तर शासनाने प्रकल्प राबवावा, मात्र स्थानिक रहिवाशांना विश्वासात घेऊन राबवावा। प्रकल्प करावा, मात्र रहिवाशांची दिशाभूल करून कोणतेही प्रकल्प राबवू नये असा आरोप देखील नळपाडा येथील रहिवाशांनी केला आहे। तर बायोमेट्रिक सर्वे करण्यासाठी एसआरएचे कोणत्याही प्रकारचे अधिकारी उपस्थित नसून गावगुंडांकडून बायोमेट्रिक सर्वे केला जात आहे असा आरोप देखील रहिवाशांनी केला आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी या रहिवाशांनी केली आहे। हीच मागणी असेल की अशा विकासकांना साहेब तुम्ही ब्लॅकलिस्ट करा। हे लोकांकडे दादागिरी करून त्यांच्या घरोघरी लोक पाठवतायत, जबरदस्तीचा बायोमेट्रिक करतायत, लोकांचा बोलतात ना दिशाभूल, काही लोकांची दिशाभूल केली गेलेली आहे। असा प्रकारचं प्रोजेक्ट कुठे होत नाही। गोरगरिबांची घरं आहे, लोकांनी मेहनत करून एक एक पायी जोडून घरं घेतलेली आहे। अशा प्रकारे जर ह्यांची घरं बळकवण्याचं जर काम करत असेल कोण, तर आम्ही याच्या पुढे आज इथे आम्ही संयमाने न्याय मागायला आलो एसआरएच्या अधिकाऱ्यांकडे। जर न्याय नाही भेटला तर भविष्यात इथे या गेटच्या समोर आम्ही इथे आमरण उपोषणाला बसू। जो व्यावसायिक आहे तो शिवसेनेचाच नगरसेवक आहे आणि त्यांना एकनाथ शिंदे त्यांचं कार्य करणार नाही, माझं तेच म्हणणं आहे। बघा, सगळ्या गोष्टी जर आपण असं बघायला गेलो तर शिवसेनेचा नगरसेवक आहे, आता 3 वर्ष जरी प्रशासक नाही आहे, पण याच्या अगोदर ते या प्रभागात कधीच फिरलेले नाही आहेत, लोकांना कधी दिसलेले नाही आहेत। ते फक्त त्यांचा हेतू एवढाच आहे की इथे येऊन गांधीनगर, नलपाडा आणि सुभाषनगर ह्याचं बोलतात ना डेव्हलपमेंट करायची, कुठेतरी विकास करायचा, विकासाच्या नावावर ते प्रोजेक्ट स्वतःकडे बलकून घ्यायचे, हाच हेतू आहे त्यांचा। बाकी त्यांचा इथे जनसेवा करायचा कुठलाच हेतू नाही आहे। हे फक्त व्यापार करायला इथे आलेले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार नरेश मस्के यांच्या निवडणुकीला आव्हान देणारे ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार राजन विचारे यांनी केलेली निवडणूक याचिका उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळली आहे। न्यायालयाच्या निर्णयामुळे मस्के यांची खासदारकी कायम राहणार आहे। न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या एकलपीठाने मंगळवारी या याचिकेवर निर्णय देताना विचारे यांनी मस्के यांच्यावर केलेले आरोप मान्य करण्यास नकार दिला आणि विचारे यांची याचिका फेटाळली आहे। लोकसभा निवडणुकीत ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिंदे गटाचे मस्के यांना 7,34,231 मतं मिळाली होती, तर विचारे यांना 5,17,220 मतं मिळाली होती। मस्के यांची ठाणे मतदारसंघातून खासदार म्हणून झालेली निवड रद्द करावी आणि मतदारसंघाचे खासदार म्हणून आपली निवड करावी अशी मागणी विचारे यांनी या याचिकेत केली होती। मस्के यांच्या उमेदवारी अर्जात त्यांना कधीही दोषी ठरवलं नाही असा दावा केला होता। प्रत्यक्षात दंगलीच्या प्रकरणात त्यांना दोषी ठरवण्यात आलं होतं। तसंच ठाणे सत्र न्यायालयानं त्यांचं अपीलही फेटाळले होते असे आरोप विचारे यांनी याचिकेत केला होता। मस्के यांनी त्यांच्यावरील गुन्हेगारी खटल्याची माहिती लपवली असा दावाही विचारे यांनी केला होता। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये।
भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत उभारण्यात आलेल्या कोपरी खाडी लगतच्या कोपरी वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पाचा फज्जा उडालाय. अवघ्या 2.5 वर्षात कोट्यावधींचा प्रकल्प मोडकळीस आला असून निकृष्ट दर्जा आणि भ्रष्टाचार स्पष्टपणे समोर आलाय. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट चौकशी आणि कठोर कारवाईची मागणी करणारं निवेदन दिले. या प्रकल्पात शौचालय, एम्पी थिएटर, उद्यान, वाहनतळ, जेट्टी रस्ता नूतनीकरण, ऐतिहासिक तोफांसाठी चौथारा, दशक्रियेसाठी घाट अशा सुविधा करण्यात आल्या होत्या. मात्र आज या सर्वच सुविधा दुरावस्थेत दिसत असून नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी झाल्याचं चित्र आहे. एम्पी थिएटरला तडे, बाकड्यांची मोडतोड, तोफांचा चौथारा उखडलेला या दृश्यांनी ठाणेकर संतप्त झालेत. पिंगळे यांनी निकृष्ट कामं, भ्रष्टाचार आणि ढिलाई यामुळे प्रकल्पाची दुर्दशा झाल्याचा आरोप केलाय. काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून जबाबदार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई व्हायलाच हवी असंही त्यांनी सांगितलंय. यापूर्वीही स्मार्ट सिटीतील कामकाजावर गंभीर आरोप झाले होते. केंद्रीय नागरी विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी चौकशीचे आदेश दिले होते. मात्र ठोस कारवाई न झाल्यानं भ्रष्टाचाराला खतपाणी मिळाल्याचे आरोप होत आहेत. ठाणे महानगरपालिकेची निवडणूक 2025 ची प्रभाग रचना करायची जबाबदारी महाराष्ट्र शासनाकडे आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अनेक न्याय निवाड्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक असणं आवश्यक आहे. मात्र ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेमध्ये मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक ही तत्व डावलण्यात आली असून एका राजकीय पक्षाच्या सोयीसाठी प्रभाग रचना करून नगरसेवक संख्या चोरी करण्यात आल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभाग रचना सुनावणी दरम्यान केला आहे. ठाणे महानगरपालिका प्रारूप प्रभाग रचनेसंदर्भात दाखल झालेल्या 270 तक्रारींवर आज ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील नरेंद्र बल्लाळ सभागृहात प्राधिकृत अधिकारी, राज्याचे अप्पर मुख्य सचिव संजय सेठी यांच्या उपस्थितीत सुनावणी पार पडली. या सुनावणीला उपस्थित राहत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभाग रचनेविरोधात आक्षेप नोंदवत गंभीर आरोप केले. प्रभाग रचना 2011 सालच्या जनगणनेच्या आधारावर केली जात आहे असं जाहीर करण्यात आले. प्रभाग रचनेचा जो मसुदा प्रसिद्ध करण्यात आलाय त्यामध्ये प्रभागाची लोकसंख्या दर्शवण्यात आली आहे. मात्र मसुद्यामध्ये प्रगणक गट यांचे नकाशे आणि प्रतिप्रगणक गट लोकसंख्या, त्यातील अनुसूचित जाती आणि जमातींची लोकसंख्या ही मूलभूत माहिती प्रसिद्ध करण्यात आली नसल्यामुळे महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या मसुद्यांमधील लोकसंख्येचा कोणताही पडताळा घेता आला नाही. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा करूनही माहिती प्राप्त झाली नसल्याचा आक्षेप आव्हाड यांनी नोंदवलाय. ठाणे महानगरपालिकेच्या प्रस्तावित प्रभाग रचनेमध्ये मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक या तत्वांचा पूर्णपणे भंग केलाय. ज्या आधारावर वॉर्ड रचना झाली ते जनतेपासून लपून ठेवायचं असेल तर मग हरकती सूचना आणि प्रभाग रचनेची निवडणूक आयोगामार्फतच चर्चा हा सर्व फार्स कशासाठी? किंबहुना ठाणे शहरातील प्रभाग रचना हा फार्स आहे हे 4 महिन्यांपूर्वीच आम्ही निवडणूक आयोगाला कळवून यामध्ये लक्ष घालण्यास सुचवलं होतं. परंतु निवडणूक आयोग हे सत्ताधारी पक्षाच्या हातातील बाहुलं असल्यानं निवडणूक आयोगाकडून फार काही अपेक्षा नव्हत्या असंही त्यांनी सांगितलंय. आता मात्र वोट चोरीप्रमाणेच सीसीटीव्ही मध्ये चित्रित झालेलं चित्रीकरण लपून ठेवायचं आणि मतदान वाढलं असं सांगायचं, पुरावे मात्र शून्य. तसंच वोट रचना आम्ही कायदेशीररित्या केली असं सांगायचं आणि प्रगणक गटच द्यायचा नाही. यालाच तर आम्ही वोट चोरी म्हणतो असंही त्यांनी सांगितलं.
आक्षेप नोंदवलेला आहे, यावर काय आयुक्तांचं उत्तर होतं? आणि आपण आयुक्तांच्या उत्तराचे काय वार आम्ही बघणार नाही. काय आयुक्त किंवा तिथे समोर बसलेले जे अधिकारी ते शासनाचे प्रतिनिधी आहेत. शासनाचा प्रभाग रचनेवर प्रचंड दबाव आहे आणि त्यामुळे प्रभाग रचना ही नागरिकांना न्याय देण्यासाठी नाही तर राजकीय पक्षांच्या सोयीसाठी बनवली. प्रभाग रचना करताना निवडणुका हा जरी डोळ्यासमोर ठेवला तर त्याचा केंद्रबिंदू हा जनता म्हणजे नागरिक मानला गेला पाहिजे. तुम्हाला नगरसेवक नाही बनवायचे तर प्रभाग रचनेद्वारे जनहितासाठी करण्यात येणाऱ्या कामांची सोयीसुविधा कशा नागरिकांना उपलब्ध होतील याच्यासाठी प्रभाग रचना केली जाते. पण ह्या प्रभाग रचनेमध्ये जे मूळ ज्याला प्रगणक गट म्हणतात की ज्याद्वारे लोकसंख्या निश्चित केली जाते ती आम्ही मागायला गेलो असतो. ज्याच्या आधारावरती प्रभाग रचना झाली आहे ते देण्याचाच नाकार दिला. जर प्रगणक गट जर समजले नाही तर कसं काय होणार. दुसरी गोष्ट, ठाणे शहरामध्ये वॉर्ड बनवताना एक अधिनियमामध्ये सूट देण्यात आलेली की तुम्ही 10% अधिक किंवा 10% जास्त म्हणजे 100 जर तुम्ही पकडलं तर तुम्ही 90चा एक नगरसेवक करू शकता किंवा 110चा एक नगरसेवक करू शकता. पण ह्याच्यामध्ये मी हे पत्र दिलेलं आहे, ह्याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की ठाणे शहरामध्ये बनवत असताना सगळीकडे 90% जवळपास नगरसेवक आणून ठेवले ही लोकसंख्या. आणि तेच कळव्याच्या पुढे गेलं की जिथे साधारण इथल्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मतदान होतं तिथे मात्र 110% पार नियम मोडून 111% सुद्धा लोकसंख्या धरली. त्यामुळे ह्या पूर्ण प्रक्रिया ही राजकीय सूडबुद्धीने राजकीय अभिनिवेशाने बनवण्यात आलेली आहे. जो कॉमन न्याय धरला जातो की निवडणुका या फ्री फेअर ट्रान्सपरंट झाल्या पाहिजेत हा कुठेही प्रभाग रचनेत दिसत नाही. ही प्रभाग रचना ही वोट चोरीपेक्षा भयंकर आहे. ही नगरसेवक चोरी करण्यासाठी म्हणून केलेली प्रभाग रचना आहे. आधीच नगरसेवक चोरण्याचे प्रकार किती चालू आहेत ठाण्यामध्ये आपल्याला माहितीच आहे, त्यात काही वेगळं सांगायला नको. पण आता मात्र प्रशासनाला निवडणूक आयोगाला हाताशी धरून प्रभाग रचनेच्या माध्यमातून आपली राजकीय सोय करण्यासाठी म्हणून ही प्रभाग रचना केलेली आहे.